तर एकूण 27 युरोपियन देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केलाय। भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईचं युरोपियन संघटनेकडून समर्थन करण्यात आलंय। आपल्या नागरिकांचं दहशतवाद्यांपासून रक्षण करणं हा प्रत्येक देशाचा अधिकार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, त्यामुळे खरं तर युरोपियन युनियनच्या प्रमुखांनी त्याच वेळी जेव्हा पहलगामचा हल्ला झाला होता त्याच दिवशी नरेंद्र मोदींना निषेधाचा आपला ठराव, निषेधाचा संदेश आणि शोक संदेश हा कळवला होता पहलगाम हल्ल्यानंतर। आणि आता 27 देशांनी युरोपियन युनियनच्या या हल्ल्याचा निषेध केल्याचं त्यांनी म्हटलंय। पण त्याच वेळी युरोपियन युनियननी या संपूर्ण प्रदेशामध्ये तणाव वाढू नये, तसंच दोन्ही पाकिस्तान आणि भारताने परिस्थिती नियंत्रणात ठेवावी आणि संयम बाळगावा असं ही एक आवाहन केलेलं आहे। भारताची तर पहिल्या दिवसापासून भूमिका हीच आहे की आम्ही संयम बाळगून आहोत आणि परिस्थिती चिघळणार नाही याची काळजी घेतोय। पण पाकिस्तानकडून परिस्थिती चिघळण्याचे प्रयत्न झाले तर त्याला आम्ही नक्कीच प्रत्युत्तर देतोय असं भारताने म्हटलंय। निश्चित, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल।